6 मे 2026 रोजी श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर येथे 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूरच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ झाला असून सदर शिबिर 5 ते 14 मे 2026 पर्यंत चालणार आहे। या कॅम्पचे कॅम्प कमांडंट कर्नल संतोष नवगण, डेप्युटी कॅम्प कमांडंट YB सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी कॅम्प चालणार आहे। कॅन्डिडेट्सना विविध प्रकारचे सैनिकी प्रशिक्षण दिले जाणार आहे। या वार्षिक प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना कर्नल संतोष नवगण यांनी एनसीसी कॅडेटना एकता, अनुशासन यांचे पालन करून राष्ट्र निर्मिती, देशाच्या सामाजिक विकासासाठी एनसीसी कॅडेट यांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले। या कॅम्पसाठी श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य घोडके VB यांनी कॅम्पसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार मानले। या कॅम्पचा मुख्य उद्देश 26 जानेवारी 2027 मध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी एनसीसी कॅडेट्सची निवड तसेच दिल्ली येथे होणाऱ्या थल सैनिक कॅम्पसाठी निवड केली जाणार आहे। या एनसीसी कॅडेट्सना ड्रिल, फायरिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, फ्लॅग एरिया खेळ, ऑब्स्टिकल, सायबर क्राईम, बेस्ट कॅडेट, अग्निशमक, आपत्ती निवारण, आरोग्य सुरक्षितता इत्यादी विषयाचा सराव करून प्रशिक्षण दिले जाणार आहे। या कॅम्प दरम्यान कॅडेट्सना सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन त्याचबरोबर विविध खेळांचे आयोजन केले आहे। या कॅम्प मध्ये लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचे शाळा आणि महाविद्यालयातील जवळपास 450 एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले आहेत। या कॅम्पच्या यशस्वीतेसाठी सुभेदार मेजर शंभू सिंह, कॅप्टन D चिट्टमपल्ले, ज्ञानेश्वर लेफ्टनंट हरिभाऊ पावडे, घोरपडे अमरसिंह कुंभार, VB राजोळे, सचिन संतोष पाटील, हरेंदर सिंग, संजय चिकणे, देशराज सिंग, बाजीराव पाटील, सुनील काळे तसेच कार्यालयीन हेड क्लर्क घोगरे BV पवार RR आर्मी स्टाफ कार्यालयीन कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव।